परतीचा पाऊस आणखीन 5 दिवस धुमाकूळ घालणार. IMDनं दिला सतर्कतेचा इशारा. मुंबईला ऑरेंज अलर्ट. छत्रपती संभाजीनगरमधील घाट नांद्रामध्ये पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मदतीची मागणी. अहिल्यानगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. पावसामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांचं अनोख्या पद्धतीनं आंदोलन. वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना सरकारकडून 145 कोटी 35 लाख 43 हजार रुपयांची मदत मंजूर. सरसगट मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी. उद्धव ठाकरे गुरुवारी मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची करणार पाहणी. सकाळी 11 वाजता होणार दौऱ्याला सुरुवात. धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरलाही जाणार. चंद्रपूरमध्ये सोयाबीन उत्पादकांची अवस्था बिकट. अतिवृष्टीने पिकांचं अतोनात नुकसान. पुढील 3 ते 4 दिवस विदर्भामध्ये पावसाची शक्यता. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पावसाचा अंदाज. बीडमध्ये कुर्ला गावातील 70 नागरिकांना पुरातून सुखरूप बाहेर काढलं. सिंदफणा नदीकाठच्या कुर्ला गावात अडकले होते नागरिक. आर्मीच्या पथकाचं रेस्क्यू ऑपरेशन. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यामध्ये ढगफुटी. ओला दुष्काळ घोषित करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पावसानं कापूस, सोयाबीन, तूर पिकांचं नुकसान. अहिल्यानगरच्या पाथर्डीला पावसानं झोडपलं. अनेक गाव वाड्यांवरील रस्ते, पूल गेले वाहून. नागरिकांसह विद्यार्थ्यांची कसरत. धोकादायक पाण्यातून लहानग्यांच्या शाळेसाठी प्रवास. संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर. शुक्रवारपासून पुन्हा वाढणार. हवामान विभागाचा इशारा. कालावधीमध्ये अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता. काही भागात कमी कालावधीत अधिक पाऊस पडण्याचा अंदाज. सोलापुरातील सीना नदीला पूर तर महापुरामध्ये एसटी वाहतुकीला फटका. सोलापुरातील एसटी वाहतूक ठप्प. सोलापुरातून इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल. नांदेड जिल्हा पूर परिस्थितीच्या उंबरठ्यावर. विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले तर गोदावरी नदीपात्रामध्ये 2,48,000 क्युसेकने विसर्ग सुरू. गोदावरी नदीकाठी हजारो हेक्टरवरील पिकांना फटका. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शाळांना सुट्टी जाहीर. जिल्ह्यातील अतिवृष्टीनं घेण्यात आला निर्णय तर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं निर्णय जारी. लातूर जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाचा हाहाकार. जिल्ह्यातील नदी नाले ओढ्यांना पूर. शेतकऱ्यांचं पीक पाण्याखाली. परतूरच्या गंगा सावंगी कुंभारवाडीमध्ये शिरलं पावसाचं पाणी. गोदा नदीपात्रामध्ये पाण्याची आवक वाढली. बहुतांश गावांचं जनजीवन विस्कळीत. धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये अतिवृष्टीनं दैना बागेगव्हाण गावात 20 जण पुरामध्ये अजूनही अडकले. जगताप वस्तीमध्ये सीना नदीचं पाणी गावात घुसल्यानं नागरिक अडकले. एनडीआरएफच्या वतीनं मदत कार्य सुरू. धाराशिवमध्ये एनडीआरएफच्या पथकाकडून 182 नागरिकांचं रेस्क्यू. आर्मीकडून आतापर्यंत जवळपास 100 लोकांचं रेस्क्यू. तर बीड, सोलापूर, अहिल्यानगरमध्ये देखील नागरिकांचं रेस्क्यू. सोलापूरमध्ये सीना नदीला महापूर. नदीकाठच्या तिरे गावाला महापुराचा धोका. तिरे गावातील अनेक दुकानं, घरं पाण्याखाली. लोकांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेच्या सूचना. पावसामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. सोलापूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी. सीना नदीवरील 2 रेल्वे पूल पाण्याखाली. वंदे भारत, हुतात्मा एक्सप्रेस अजूनही सोलापूर रेल्वे स्थानकामध्येच अडकली. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद. लांबोटी येथे सीना नदीला पूर आल्यानं महामार्ग बंद. महामार्ग बंद केल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा. नाशिक शहर आणि परिसरामध्ये पावसाची विश्रांती. गंगापूरसह अन्य धरणातून पाण्याचा विसर्ग मात्र सुरूच. गंगापूर धरणातून 4060 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. कालच्या तुलनेमध्ये पाऊस कमी. विसर्ग देखील कमी. कोलकात्यामध्ये जोरदार पाऊस. पावसानं जनजीवन विस्कळीत. 10 जणांचा मृत्यू. शैक्षणिक संस्थांनाही सुट्टी जाहीर. अमरावती तहसीलदारांपुढे शेतकऱ्यांनी मांडल्या आपल्या व्यथा. खराब सोयाबीन घेऊन शेतकरी तहसील कार्यालयामध्ये. दिवाळी आधी मदत करण्याची मागणी. वाशिममध्ये जुन्या पद्धतीनुसार हळदीची लागवड. बैलांच्या सहाय्यानं नांगरणीची सुरुवात. धाराशिवमधील बालवडला पावसाचा फटका. बालवड येथील पाझर तलाव फुटल्यानं पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतामध्ये. शेतात पाणी शिरल्यानं पेरूची बाग देखील झाली भुईसपाट. वाशिममध्ये पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं आल्याच्या पिकाचं नुकसान. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान देखील. विमा संरक्षण नसल्यानं सरकारनं वेळीच मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांची मागणी. वाशिममध्ये पावसाची विश्रांती. शेतकऱ्यांकडून सोयाबीन काढणीला सुरुवात. अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान. पेंटिंग, शाल, शिल्प आणि बरंच काही. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा आजपासून लिलाव.
शेअर बाजाराची घसरगुंडी सुरूच. आयटी सेक्टर भुईसपाट. अनेक शेअरमध्ये मोठी घसरण. कोकण रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीवरील 40% अधिभार रद्द करा. कोकण विकास समितीच्या मार्फत रेल्वे मंत्र्यांसोबत पत्र व्यवहार. केंद्र सरकारचा रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा दिवाळी बोनस जाहीर. महालक्ष्मी यात्रेसाठी बेस्टची विशेष बस सेवा. यात्रेच्या काळामध्ये गर्दीचा मोठा अंदाज लक्षात घेता बेस्टकडून 25 अतिरिक्त बस मार्गांवर फेऱ्या चालवल्या जाणार. शिर्डी साई संस्थान समितीच्या निवडणुकीला हायकोर्टाची स्थगिती. महायुती सरकारला मोठा झटका. करंजा बंदरामध्ये माशांची रास, पण नवरात्रीमध्ये खवयांची संख्या घटली. मासळी गडगडली. ग्रॅज्युटी थकल्यानं 9 लाखांचं व्याज द्यावं लागणार. मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात महिलेनं दिला न्यायालयीन लढा. सौर ऊर्जेची समृद्धी महामार्गातील कारंजा, लाड आणि मेहकर येथे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू. मुंबईच्या 34% पाण्याचा हिशोबच नाही. पाणी गळती, पाणी चोरीमुळे महसूलच मिळेना. सर्वांसाठी पाणी धोरणांतर्गत 22,500 जलजोडण्या. हिशोबबाह्य पाण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची उपाययोजना. 1.5 महिन्यापासून दादरमधील काही भागामध्ये दूषित पाणी पुरवठा. रहिवाशी संतप्त. खोकल्यानं देखील त्रास. मेट्रो 7 मार्गिकेच्या सेवेत तात्पुरते बदल. मेट्रो 7 मार्गिकेवरील दोन्ही मार्गावर ओवरीपाडात आरेच्या दरम्यान एकेरी वाहतूक सुरू असणार. ओहोटीमुळे मोरा मुंबई जलसेवा 3 दिवस बंद राहणार. 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान सेवेवरती परिणाम. पितृपक्षातील विधींमुळे ऐतिहासिक बाणगंगेमध्ये प्रदूषण. हजारो माशांचा तडफडून मृत्यू. आधार कार्डात खोटी माहिती दिल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास. 3 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 10,000 रुपयांचा दंडही होऊ शकतो. यवतमाळमध्ये कृषी बाजार समिती आणि खरेदी विक्री संघाची सभा. शेतकऱ्यांच्या मुलांना गाळे वाजवी दरामध्ये देण्याची मागणी. मालवण किनारपट्टीवर हायस्पीड ट्रॉलिंग नौका. सिंधुदुर्ग मत्स्य विभागाचा ताब्यात. नौकेवरील मासळींचा देखील करण्यात आला लिलाव. छत्रपती संभाजीनगरमध्ये केटीवेर बंधाऱ्यावर अंघोळीसाठी गेलेला अल्पवयीन मुलगा गेला वाहून. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या वतीनं त्याचा शोधही सुरू. कराड शासकीय रुग्णालयामध्ये कृष्णा विश्व विद्यापीठ मोफत वैद्यकीय सेवा देणार. आमदार डॉक्टर अतुल भोसलेंची माहिती. नंदुरबारमध्ये आदिवासी युवकाच्या खुनाच्या निषेधार्थ मोर्चा. मूक मोर्चाला हिंसक वळण. पोलीस आणि आंदोलकांमध्ये दगडफेक. आंदोलनात 3 जण जखमी. नाशिकमधील मनमाडचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न अखेर मिटला. शहराला पाणीपुरवठा करणारं वाघदरडी धरण ओव्हरफ्लो. वाशीमध्ये समृद्धी महामार्गावर आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी. जालन्यात मोर्चासाठी जाणाऱ्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना अडवलं. समृद्धी महामार्गावरून जाण्यास नकार करत वाहन परत पाठवलं. नागपूर ते नागभीड नॅरोगेज रेल्वे मार्गाचं ब्रॉडगेज मार्गामध्ये रूपांतर. राज्य सरकारच्या वतीनं रेल्वे कामासाठी 491 कोटींचा निधी मंजूर. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी. छत्रपती संभाजीनगरातील सर्व रुग्णवाहिकांवर जीपीएस बसवणं अनिवार्य. सर्व शासकीय संस्थात्मक आणि खासगी रुग्णवाहिकांवर डिजिटल वॉच. 1 डिसेंबरपूर्वी जीपीएस बसवण्याचे निर्देश. एसटी कर्मचाऱ्यांना 17,000 रुपयांचा दिवाळी बोनस द्या. श्रीरंग बारणे यांचं मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र. नवी मुंबई विमानतळावरून डिसेंबरपासून विमानसेवा सुरू होणार. या महिन्याच्या अखेरीस विमानतळाचं औपचारिक उद्घाटन होण्याची शक्यता. ओला, उबर, रॅपिडो सारख्या कंपन्यांकडून अद्याप मनमानी भाडं आकारणी सुरूच. सरकार मान्य दर लागू न केल्यास कंपन्यांचं प्रोव्हिजनल लायसन्स रद्द करण्याचा परिवहन विभागाचा निर्णय. तर शेतकऱ्यांच्या मदतीवरून विरोधकांची टीका. पाहणीपूर्वी भरपाई देणारं पहिलं सरकार. मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना सडेतोड उत्तर. पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटर. शरद पवारांच्या हस्ते या सेंटरचं उद्घाटन पार पडलं. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. शरद पवार पुण्याच्या दौऱ्यावर. निंबाळकरवाडीच्या रहिवाशांनी पवारांना अडवलं. रिंग रोडच्या संदर्भात रस्त्यावर अडवत दिलं निवेदन. आमची घरं वाचवा. नागरिकांचं शरद पवारांना साकडं. आत्मनिर्भर भारताची डोंबिवलीमधून सुरुवात. डोंबिवलीच्या सावळाराम संकुलामध्ये आत्मनिर्भर भारत संकल्पनेचं उद्घाटन. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन. ठाकरेंच्या सेनेतील बडे नेते शिंदेंच्या संपर्कात. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये भेट घेतल्याची माहिती. सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली माहिती. हिंगोलीमध्ये पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान. शेतकरी पीक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये. शेतकरी संतप्त. माणिकराव कोकाटे रमी व्हिडिओ प्रकरणी रोहित पवारांच्या विरोधात. माणिकराव कोकाटे कोर्टात. मानहानीच्या याचिकेवर 3 ऑक्टोबरला पुढची सुनावणी.
धाराशिवच्या कारंजा गावातील गावकऱ्यांनी मदत नाकारली. परंडा तालुक्यातील कारंजा गावातील प्रकार. शिवसेनेनं जीवनावश्यक वस्तूंचं पाठवलं होतं किट. मदत किटवर सरनाईकांचे फोटो असल्यानं गावकऱ्यांचा संताप. राष्ट्रवादीचा नुकसानग्रस्तांसाठी मोठा निर्णय. आमदार खासदार 1 महिन्याचा पगार नुकसानग्रस्तांना देणार. मंत्री देखील पगार नुकसानग्रस्तांसाठी देणार. 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला जाणार. 6 माओवाद्यांचं गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांपुढे केलं आत्मसमर्पण. 3 पुरुष आणि 3 महिला माओवाद्यांचा समावेश. गडचिरोलीमध्ये आर्थिक प्रगती होऊन नक्षलवाद संपेल. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचा विश्वास. सरकारी निवासातील गादी सोफा 20 लाखांचा आणि उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 3,400 रुपयांची मदत. हे शोभतं का? रोहित पवारांचा महायुती सरकारला टोला. शक्तीपीठाला पैसे घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. राज्याला 2 बिनकामाचे उपमुख्यमंत्री पण सरकार दरबारी. जनतेचा आक्रोश पोहोचवणारा विरोधी पक्षनेता नाही. संजय राऊत कडाडले. धान्य उत्पादकांना एकरी 24,000चा तोटा. प्रहारचे नेते बच्चू कडूंचा गंभीर आरोप. अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अतिवृष्टी संदर्भात मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. 1 महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार. बाधित कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा सुरू. मंत्री छगन भुजबळांची माहिती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी पूरग्रस्त भागाचा घेतला आढावा. तर बीडच्या आष्टी तालुक्यात केली पाहणी. आमदार सुरेश धस देखील त्यांच्यासोबत उपस्थित. शेतकऱ्यांना लागेल तेवढा निधी देण्याचा निर्णय. केंद्र सरकार राज्याला मदत करणार. नियमावर बोट ठेवून नाही तर नियम शिथिल करून शेतकऱ्यांना मदत करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. मुख्यमंत्री आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. माढ्यातील निमगावमध्ये मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत साधला संवाद. शरद पवार करणार अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा. आजच तारीख निश्चित होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनंतर शरद पवार देखील मराठवाड्याच्या दौऱ्यावर. सुप्रिया सुळे कामानिमित्तानं राजधानी दिल्लीमध्ये. अमित शहा आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीसंदर्भात नेत्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता. पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये हिंसक निदर्शनं. विद्यार्थ्यांनी भाजपचं कार्यालयच पेटवलं. पोलिसांवर देखील दगडफेक. सीआरपीएफ वाहन देखील जाळलं. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी घेतली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट. सिंधुदुर्गासह कोकणातील रेल्वे प्रश्न आणि रेल्वे प्रवाशांच्या समस्यांच्या संदर्भात केली चर्चा. केंद्रीय मंत्री अमित शहा उद्या मुंबईच्या दौऱ्यावर. वृत्तपत्राच्या खासगी कार्यक्रमासाठी त्यांचा दौरा. परळमधील आयटीसी ग्रँड येथे होणार कार्यक्रम. मंत्री छगन भुजबळांकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात. 1 महिन्याचं वेतन शेतकऱ्यांसाठी देणार. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वेतन देण्याची घोषणा. आसमानी संकट ओढावलेल्या शेतकऱ्यांना मदत. सोलापूरमध्ये कोर्टी गावातील व्यक्तीनं मांडली अजित पवारांसमोर व्यथा. अजित पवारांसमोर अचानक मर्डर केसची गुगली. भावाच्या हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा अशी मागणी. डोंबिवलीमध्ये आत्मनिर्भर भारत संकल्पनेची सुरुवात. सावळाराम क्रीडा संकुलामध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन. शरद पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये मॅरेथॉन बैठक. पिंपरी चिंचवडच्या हॉटेल कलासागर येथे बैठक. अजित पवार यांच्यानंतर शरद पवार आता पिंपरी चिंचवडच्या मैदानात. बीडमध्ये आमदार शशिकांत शिंदे. खासदार बजरंग सोनवणे शेतकऱ्यांच्या बांधावर. शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी तसंच संपूर्ण कर्जमाफी करण्याची केली मागणी. नवी मुंबईमध्ये मनसेचं बॅनर अज्ञातांनी फाडलं. कोपर खैरडेमधील खळबळजनक घटना. घटनेनंतर मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक. मंत्री पंकजा मुंडे जालन्याच्या दौऱ्यावर. पंकजा मुंडे यांनी गोळेगावमध्ये पाहणी दौरा सुरू केला. गोळेगावमध्ये नागरिकांसोबत संवादही साधला. आलेगाव पातूर मार्गावर डबका आणि खड्ड्यांच्या समस्या. खोल गटारामध्ये बसून प्रशासनाला जाग आणणारं आंदोलन. तर नागरिकांकडून संतापही व्यक्त. यवतमाळच्या अरणीमध्ये बंजारा समाजाचा एसटी आरक्षण मिळवण्यासाठी मोर्चा. यावेळेस एकच मिशन एसटी आरक्षण अशा घोषणाही देण्यात आल्या. यवतमाळच्या अरणीमध्ये बंजारा बांधवांचं तहसीलदारांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन. आंदोलनामध्ये पुरुष आणि महिलांचा सहभाग. पैठण तहसील कार्यालयाच्या समोर धनगर समाजाचा ढोल बजाव आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. तहसीलदार प्रभाकर घुके यांना मागण्यांचं निवेदन. यवतमाळमध्ये मार्डी येथे ठाकरेंच्या शिवसेनेचं तालुक्यातील प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण. बाजार चौकामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात. यवतमाळच्या अरणीमध्ये आज बंजारा समाजाचा मोर्चा. बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्यासाठी मोर्चा. मोर्चात 20 ते 25,000 बंजारा समाज बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटले. सिल्लोडमध्ये पूर्णा नदीपात्रावरील बंधाऱ्याची भिंत वाहून गेल्यानं मोठा धोका. तत्काळ दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी धानोरा येथील ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन.
यवतमाळमध्ये झरी अमनी तालुक्यात आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा, अनुसूचित जमातींमध्ये बंजारा आणि धनगर समाजाचा समावेश विरोध. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांचा सहभाग. नवरात्र उत्सवाच्या काळात अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिनं घेतलं अंबाबाई देवीचं दर्शन. मुंबईतील बोरिवली येथून वज्रेश्वरी आणि डहाणू महालक्ष्मी दर्शनासाठी मोफत व्यवस्था. दर्शनासाठी 7 अधिक बसची सोय. तर नवरात्र उत्सवात महिलांसाठी खास उपक्रम. कोल्हापूरमध्ये शाही दसरा मेळाव्याचं आयोजन. तर दुसऱ्या दिवशी पंचगंगा तिरी आम्ही कोल्हापूर या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा अनोखा उलगडा. साताऱ्यामध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं कराडमध्ये शेती मित्रानं घाटावर साकारली 3.5 शक्तीपीठ. संदीप डाकवे यांच्या घाटावरील आकर्षक पद्धतीनं रेखाटलेले चित्र लक्ष वेधलं. पुण्याच्या वाळुंगेमध्ये टवाळखोरांनी दुकानावर केली दगडफेक. किरकोळ कारणातून वाहनांची तोडफोड. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. अकोल्यातील जुन्या शहरामध्ये सोशल मीडियावर गैरवापर करणाऱ्या महिलेला अटक. धार्मिक स्थळी आग लागल्याची खोटी बातमी पसरवण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगरातील फत्तेपूर वसाहतीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. 4 घरांचे दरवाजे तोडत चोरीचाही प्रयत्न. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. साताऱ्यामध्ये शिरवळ येथे 7 तासामध्ये पोलिसांकडून अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका. 5 आरोपींना अटक. अपहरणासाठी वापरलेली स्विफ्ट कार आणि दुचाकी पोलिसांनी केली जप्त. पुणे विमानतळावर बेकायदेशीर पिस्तूल घेऊन घुसणाऱ्या महिलेला अटक. दिल्लीच्या दिशेनं जाण्यासाठी निघाल्या तर एअरपोर्ट सिक्युरिटीला संशय आला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये तोतया लष्करी जवानाचा कर्णपुरा मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न. रांग सोडून गाभाऱ्यामध्ये जात पूजा करण्याची मागणी. संशय येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात. पुण्याच्या शिरूरमध्ये पहाटे सराभाच्या दुकानामध्ये चोरी. दुकान फोडून लाखोंचा ऐवज लंपास. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. इंदापूरमध्ये कालठण गावात बंदी असलेल्या मांगूर माशांची बेकायदेशीरपणे वाहतूक. काळभैरवनाथ मंदिर परिसरामध्ये पकडला ट्रॅक्टर. एकावर गुन्हा दाखल. अकोल्यामध्ये आठवडी बाजार परिसरात वेशा व्यवसायावर छापा. व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला ग्राहकांनी काही पीडित महिलांना ताब्यात घेतलं. एकूण 1,44,950 रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला. बुलढाण्यामध्ये खामगावात प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या. घटनास्थळी 3रा व्यक्ती उपस्थित असल्याचा संशय. घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू. पुण्यामध्ये निवृत्त वृद्ध महिलेला तोतया पोलीस अधिकाऱ्यांना कोट्यवधींचा गंडा घातला. ऑनलाईन पतीवर कारवाई करण्याची धमकी देत महिलेला 1 कोटींचा गंडा. 2 जणांवर गुन्हा दाखल. भंडाऱ्यामध्ये मोहाडी येथे देवीच्या आकर्षक रांगोळी. जागृत माता चौंडेश्वरी देवीची मूर्ती. आकर्षक रांगोळी. भंडाऱ्यामध्ये देहव्यापार चाललेल्या हॉटेलवर पोलिसांचा छापा. हॉटेल व्यावसायिकासह साथीदाराला रंगेहात पकडलं. एका महिलेची सुटका. एकूण 13,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुण्यामध्ये बांधकाम साईटवर आरएमसी ट्रक उलटला. चालकाला बांधकाम स्थळाचा अंदाज न आल्यानं ट्रक उलटला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. छत्रपती संभाजीनगरमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे न झाल्यानं शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. उपचारानंतर शेतकऱ्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. दिल्लीतील आश्रमामध्ये मुलींचा लैंगिक छळ. 17 विद्यार्थिनींची तक्रार. गुन्हा दाखल होता स्वामी चैतन्यानंद फरार. महिलेशी केवळ संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न म्हणजे विनयभंग नव्हे. पंजाब उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा. महिला डॉक्टरच्या विनयभंगाच्या आरोपासंदर्भात कोर्टाचा निर्णय. आयसीसीकडून अमेरिकन क्रिकेट संघाचं सदस्यत्व निलंबित. यूएसए क्रिकेटकडून सातत्यानं जबाबदाऱ्यांचं. ट्रम्प यांच्या विजा निर्बंधांचे हादरे रुपयाला देखील घसरला. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत आज तब्बल 51 पैशांनी घसरून 77.79 वर गेली. तर रुपयांच्या किमतीमध्ये घसरणीचा आजवरचा निच्चांक. पूनम पांडेला रामलीलामधून बाहेरचा रस्ता साकारणार नाही. मंदोदरीची भूमिका. लवकुश रामलीला समितीचा मोठा निर्णय. वसई विरारकरांना उपचारासाठी मुंबईला जायची गरज नाही. वसईमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. भाजप आमदार राजन नाईकांची मागणी अखेर पूर्ण. पैठणमधील शेतकऱ्यांनी लोकशाही मराठीचे मानले आभार. नुकसान झालेल्या शेताच्या बांधावर लोकशाही मराठीची टीम. सर्वात आधी मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा. एसटी बँकेच्या वार्षिक अहवालामुळे वाद होण्याची शक्यता. अहवालाच्या मुख्य पृष्ठावर छत्रपती शिवरायांच्या फोटोच्या बाजूला नथुराम गोडसेचा फोटो. तर 2 दिवसांपूर्वी अहवालाचं प्रकाशन. भंडाऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अभियानाच्या अंतर्गत सेवा पंधरवाडा. जिल्ह्यामध्ये विविध शासकीय कार्यक्रमांचं आयोजन. कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पग्रस्त नागरिकांना प्रमाणपत्रांचं वाटप.
भंडाऱ्याच्या शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालयामध्ये पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम. विद्यार्थ्यांनी तयार केले हजारो सीड बॉल. सहलीच्या माध्यमातून बीज फेका जंगल वाढवाचा हरित क्रांतीचा संदेश. कोल्हापूरमध्ये मुरगुड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पारंपरिक वेशभूषा दिन साजरा. जिल्हाधिकारी अमोल एडगेंनी केला साजरा. जिल्हाधिकाऱ्यांनी मुलांसोबत साधला संवाद. पाटण शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर. समाजसेवकांनी स्वतः ट्रॅक्टर घेऊन कचरा उचलला. समाजसेवकांचं पाटण शहरामध्ये कौतुक. पैठणमध्ये गोदावरी नदीकाठी प्रशासनाकडून पाहणी. जायकवाडी धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग. आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या द्वारे रेस्क्यू ऑपरेशनचा घेतला आढावा. माजी नगरसेवकाच्या आशीर्वादाने उभ्या केलेल्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यावरून उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला सुनावलं. तर बांधकाम तातडीनं तोडण्याचे दिले आदेश. भिवंडीमध्ये लूम कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये अंत्यविधी. पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद. हिंगोलीमध्ये शरद पवार राष्ट्रवादीचं आंदोलन. तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी. पैठणमध्ये आदिवासी समाज आक्रमक. इतर समाजाला एसटीमध्ये आरक्षण देऊ नका या मागणीसाठी मोर्चा. मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.